कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण श्री गजाननाच्या स्मृतीने करतो. तर त्या गजाननाला स्मरून मी पहिला प्रश्न माझा विचारतो, की ह्या सगळ्या म्हणजे संग्रहालयाची आपण म्हणू मुहूर्तमेढ कधीपासून सुरू झाली आणि केळकरांनी हे सगळं काम हे कसं सुरू केलं? खरं तर वस्तू जमवण्याचा छंद केळकरांना त्यांच्या लहानपणीच लागला होता. म्हणजे कुलपं, नाणी अशा काही गोष्टी ते लहानपणापासूनच जमवत होते. पण वस्तुसंग्रहाची खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली, ते सरदार दीक्षित पटवर्धन हो. यांच्याकडे ते एकदा गेलेले असताना त्यांनी भिंतीवर एक लघुचित्र म्हणजे ज्याला आपण मिनिएचर मिनिएचर पेंटिंग मिनिएचर म्हणतो, पेंटिंग. असं हे 1920च्या सुमारास घडलेली घटना आणि त्यांनी ते चित्र दीक्षित पटवर्धनांकडनं मिळवलं आणि ती ठरली संग्रहालयातली पहिली वस्तू. आणि केळकरांना देखील कल्पना नसावी कदाचित, की त्यांच्या वस्तुसंग्रहाचं रूपांतर ते वस्तुसंग्रहालयामध्ये करू शकतील. पण त्यांची अथक मेहनत, चिकाटी, जवळ-जवळ 80 वर्षाचे कष्ट, त्यामुळे आजच्या रूपातलं राजा दिनकर केळकर संग्रहालय आणि ही गोष्ट कधीची तू हे सांगितली? पाहायला 1920. मिळतंय. 1920 ते पुढची 80 वर्ष. बापरे! म्हणजे एक मनुष्य आपलं आयुष्य वेचून काय कार्य उभं करू शकतो, ह्याचं राजा दिनकर केळकर संग्रहालय हे माझ्या मते जगातलं एक अप्रतिम असं उदाहरण आहे. आणि तिथेच मला वाटतं त्याचं वेगळेपण ठरतं. अर्थातच. कारण एक सिंगल हँडेडली एकट्या माणसाने गोळा केलेला हा संग्रह, हो, हो. याचीच ओळख जी आहे राजा केळकर म्युझियम, ती पूर्णपणे वेगळी. येस, येस. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण म्हणतो म्हणजे एखाद्या माणसाला ते आयदर उपजत असतं, तर तसे काही गुण म्हणजे मे बी त्यांची शाळा, त्यांचं लहान बालपण हे कसं होतं? म्हणजे वास्तविक त्यांचे जे वडील म्हणजे गंगाधरपंत केळकर हे सरकारी सेवेमध्ये होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत असत. हं, हं. म्हणजे केळकरांचं बरचसं बालपण जर बघायला गेलं तर ते बेळगाव जवळचं शहापूर इथे गेलं. शालेय शिक्षण सुरुवातीचं त्या काळात तिथेच झालं. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली ही मुंबईला झाली. गिरगावामध्ये हे कुटुंब राहत असे हं. आणि तिथून ते पुण्याला त्यांची बदली झाली. त्यामुळे हे सगळं केळकर कुटुंब हे पुण्याला. पुण्यामध्ये स्थायिक झालं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वडिलांच्या बदल्या होत असल्यामुळे निरनिराळ्या लोकांशी त्यांचा परिचय आला. वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी त्यांना अतिशय जवळून पाहता हं, आल्या. हं. आणि मला वाटतं पुण्यात आल्यावर कारण त्यांचं शालेय शिक्षण आणि हे जे होतं, त्याचा त्यांचे शिक्षक असतील किंवा शाळेचं जे काही वातावरण असेल, त्याचा प्रभाव मला वाटतं खूप त्यांच्या याच्यावर झाला आणि ते मग अर्थातच. कविता करण्याकडे वळले होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांना शिकवणारेच मुळात गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश राम गणेश गडकरी. गडकरी. नंतर संस्कृतचे शिक्षक पांडा गुणे असे थोर व्यक्तिमत्व त्यांना शिक्षक म्हणून लाभले. वाह! म्हणजे त्याच्यामध्ये श्री म माटे पण होते. म्हणजे ते शाळेमध्ये घडलेले जे संस्कार आहेत हं, हं. आणि जवळून पुण्यासारख्या ठिकाणी ज्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे. ते त्यांना जाणवलं आणि हे संस्कारच पुढे त्यांना कवी अज्ञातवासी ही जी त्यांची ओळख आहे, बरोबर. त्यामध्ये या सर्व लोकांचे संस्कार आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. तर केळकरांचा कवी अज्ञातवासी म्हणून हा जो प्रवास होता, हा कसा काय होता? खरं तर हा प्रवास सुरू झाला त्यांच्या शालेय जीवनातच. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीपासून आणि अतिशय सुंदर अशा कविता ते त्या काळी करत असत. त्यांचे वडील गंगाधर पंत हे कवी मनाचे होते आणि कवितेचे मूळ संस्कार खरं तर त्यांच्याकडूनच केळकरांना मिळाले असावेत. त्यांच्या शाळेतल्या मित्रांनी त्या काळी कार मित्र नावाचे संपादक असलेल्या मनोरंजन नावाच्या मासिकाकरता केळकरांची एक कविता पाठवली. हं. त्यांना त्यातली एक कविता आवडली आणि त्यांनी ती मनोरंजन मासिकामध्ये छापून आणली. पण कवितेच्या खाली दिनकर गंगाधर केळकर असं नाव न लिहिता अज्ञातवासी असा उल्लेख करण्यात आला आणि तिथूनच अज्ञातवासींचा
एका वेगळ्या अर्थाने कवितेतला प्रवास हा सुरू झाला. सुरू झालं. पण ते त्या ह्यानीच मला वाटतं बरेच त्यांचे सगळे खंड जे आहेत ते मग अज्ञातवासींच्या कविता असंच हे त्यांचं म्हणजे सगळं होतं. त्यांचे एकूण 4 खंड प्रकाशित झालेत. सर्वात पहिला आहे तो अज्ञात नाद. अज्ञात नाद. त्याच्यानंतर अज्ञातवासींची कविता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अ, गंगाधर पंत केळकर हे अतिशय रसिक असे कवी मनाचे होते आणि अज्ञातवासींची कविता भाग 1 ह्याला राजकवी भा. तांबे यांची जवळजवळ 19 पानी रसग्रहण केलेली प्रस्तावना. प्रस्तावना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर एका क्षणी त्यांनी कवितेपासनं दूर जाण्याचं ठरवलं. त्याच्या मागे काही म्हणजे कारण होतं का उत्तर काहीतरी घडलं असेल किंवा हे झालं असेल नाही, असं? मुख्य कारण होतं राजा हा त्यांचा एकुलता एक मुलगा, जो अकाली गेला. म्हणजे पुत्रवियोग पुत्रवियोग. माझ्या मते हे एक कारण महत्त्वाचं असू शकतं. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी एक कविता त्यांच्यापासून दूर जातीये, अशा प्रकारचं एक काव्य केलं. आणि ते करताना मला वाटतं त्यांनी एक कविताही रचली आहे तशीच. हो, कविते जाई दूर भरारा, मीही फिरे माघारा. पूर्व सुखाचे चित्र रंगवूनी, हरघडी दृष्टी पुढे कोरुनी, फिरुनी फिरुनी घालिसी मोहिनी, होई मनोहर कारा. म्हणजे शोकवियोगाने आणि दुःख व्यक्त करणारी हो. त्यांची ही कविता. आणि त्यानंतर थेट 40 वर्षांनी त्यांनी पुन्हा कविता लेखन केलं. ते त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर म्हणजे माझी आजी, जिचा देखील ह्या संग्रहालय उभारणीमध्ये खूप प्रचंड मोठा वाटा आणि त्याग आहे. त्याविषयी मी परत बोलीनच. मला आठवतंय कुठेतरी मी वाचलं होतं. मला वाटतं पुरंदऱ्यांचंच एक वाक्य आहे. ते केळकरांबद्दल लिहिलेलं. कुठल्यातरी त्या एका ह्याच्यात प्रस्तावनेत आहे किंवा ह्याच्यात आहे, की असं वेळ घेतलेला माणूस आणि त्याचा ध्यास हेच एखादा राष्ट्र घडवू शकतं. आणि मला वाटतं केळकरांच्या बाबतीत त्यांनी हा जो काही ध्यास घेतला, की किती 7 दशकं मला वाटतं ते या वस्तू गोळा करण्यामागे फिरत होते. पण मला एक सांगा आता, की आर्थिक पाठबळ किंवा आज एवढं देशाच्या कानाकोपऱ्यात फिरायचं, हे करायचं, एक-एक वस्तू नुसती गोळा करायची नाही, तर ती तिथनं इथे आणायची. हे कसं काय त्यांनी साध्य केलं असेल त्यावेळेला? म्हणजे ते जे बाबासाहेब पुरंदरेंनी ते जे वर्णन केलंय, हे अतिशय यथार्थ असं वर्णन आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर एका उंचीला न्यायची असेल, तर त्याच्यासाठी असीम त्याग, प्रचंड मेहनत ही करणं अतिशय गरजेचं असतं. आणि केळकरांनी ज्या काळामध्ये वस्तू जमवल्या 1920 पासून, त्या काळी काही सगळे फोर्कलिफ्ट्स हो, किंवा नाही साधं हे एकतर सगळी माहिती गोळा करणं साधन हेच किती सामुग्री अवघड आहे. नव्हती. आपल्याला जे काही आज पाहायला फोन, मिळतं ईमेल, इंटरनेट फोन हे हे ते. हे काहीच नव्हतं. सगळं पत्राद्वारे चालायचं. लोकांना जसं-जसं समजू लागलं, की हा मनुष्य वस्तू जमवतो किंवा जुन्या बाजारामध्ये जाऊन गोळा करतो. तर लोकं त्यांना कळवायला लागले, की आमच्याकडे या, आमच्या इथे पण अमुक वस्तू आहे. काही पितळाच्या आहेत, काही म्हणजे भारतभर ह्या व्यक्तींनी भ्रमंती केली. ती पण त्या काळच्या थर्ड क्लास नावाचा एक क्लास असे रेल्वेमध्ये. फर्स्ट, सेकंड, थर्ड असं जे म्हणतो. त्या थर्ड क्लासनी पैसे म्हणजे वाचवून देखील वाचून. जे त्यांना वाचवता आलं त्यातनं त्यांनी काय आणलं असेल तर ती वस्तू. घरादाराची त्यांनी फारशी फिकीर केली नाही. कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे ज्येष्ठ बंधू. मी आता विचार कारण हे सगळं करायला आज हो. तुमचं घरदार सगळं सोडून हे करून एक फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय हे करणं अवघड आहे. नाही, नाही म्हणूनच की नरहर, भास्कर आणि दिनकर अशी 3 भावंडं होती. तर डॉक्टर भास्कर गंगाधर केळकर हे त्यांच्या मागे सतत उभे होते आणि संपूर्ण केळकर कुटुंबाचा त्याच्यामध्ये केळकरांना खूप पाठिंबा. पाठिंबा होता. सर्व प्रकारचं सहकार्य त्यांना मिळत गेलं आणि त्याच्या बळावर ते संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी दुर्मिळ चीजवस्तू या संग्रहालयासाठी जमवल्या. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं समर्थन
त्यांना लाभलं, हे क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं. अगदी, अगदी. म्हणजे तुमच्या आजी कमलाबाई केळकरांचं कुठेतरी वाक्य आहे, तेही मी वाचलं. अतिशय इंटरेस्टिंग वाक्य आहे, की म्हणे, "मी पदरचं माझं सोनं मोडून हा माणूस जाऊन तांबं आणि पितळ घेऊन येतो." हो, हो. हे इतकं म्हणजे वाचतानाच हे झालं. तर नाही, त्या त्याच्यामागे एक खरंच अविश्वसनीय अशी घटना आहे. म्हणजे कमलाबाई केळकरांची आई म्हणजे उकिडवे घराण्यातली, त्यांना दृष्टी नव्हती. बरं. परंतु अशा लोकांना एक सिक्स्थ सेन्स, परहॅप्स सेव्हन्थ सेन्स असू शकतो. तर संग्रह जमवण्यापोटी केळकरांनी काय-काय केलं, कुठल्या एक्सटेंटपर्यंत ते गेले, त्याचं एक उदाहरण आहे, की कमलाबाईंवर जे दागिने होते, सोन्याचे दागिने, हे वस्तू जमवण्यासाठी त्यांनी सोनाराकडे गहाण टाकले आणि एक आजी रोज म्हणजे पणजी माझी, हं. ह्या कमलाबाईंचे हात आवाजावरनं त्यांना असं जाणवलं, की त्याच्या जागी पितळ्याचे दागिने घातलेले आहेत. अरे बापरे! त्यांनी जावयाला बोलावून आणलं, म्हणजे काकासाहेब केळकरांना. ताबडतोब जा, या वस्तू सोडवून आणा. आणि त्यांनी त्या वस्तू ज्या सोन्याचे दागिने जे गहाण टाकले होते, ते सोडवून आणले आणि पुन्हा कमलाबाईंच्या अंगावर ते दागिने आले. म्हणजे असे अनेक हृदयस्पर्शी प्रसंग आहेत. नाही, साहजिक आहे. हे त्याशिवाय एवढं मोठं हे नाही, उभं राहू शकत नाही. पुढील काळात घरावर जप्ती देखील आली होती. पण पुन्हा ज्येष्ठ बंधूंनी त्यांना सहकार्य केलं. अनेकांनी त्यांना मदत केली. असं कार्य करण्यासाठी जसं राजाश्रय, लोकाश्रय, तसं उद्योग जगताने देखील त्यांना बऱ्याचदा मदत केली. कारण काय तर केळकरांना वारंवार अपमान सहन करावे लागले. अनेक ठिकाणी पैसे घे, उधाऱ्या, पण ह्याच्यातनं हे सगळं उत्पन्न काहीच नसणार आहे. नाही ना, म्हणजे त्यावेळी फक्त एकच ध्यास, तो म्हणजे वस्तुसंग्रहाचा. आणि अशा प्रकारे अनंत अपमान सहन करीत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, ज्याला आपण फोकस्ड एफर्ट्स असं म्हणतो, असा केवळ राजाच्या स्मृतिप्रित्यर्थ हे संग्रहालय त्यांच्या असीम त्यागामुळे माझ्या मते उभारणं शक्य झालं. त्या त्यागाचा एक भाग मला वाटतं, कारण त्यांचा चांगला व्यवसायही होता. कारण ते मुंबईत काहीतरी शिकले, हे केले, चष्म्याचं काहीतरी दुकान. कारण मला आठवतं, की त्यांची जे काही बिरुदावल्या त्यांना मिळाल्या होत्या, त्यात एक चष्मेवाले केळकर, एक काही दिवेवाले केळकर, एक काय अशी बरीच त्यांची नावं आहेत. तर त्या चष्मेवाले आता केळकरांच्या चष्मेवाले केळकरची बॅकग्राऊंड देखील खूप इंटरेस्टिंग आहे. मुंबईमध्ये असताना ते एका चष्म्याच्या दुकानामध्ये त्यांना शिक्षणात तर काही मन रमत नव्हतं. त्यामुळे चष्म्याच्या दुकानात त्यांना काम करायची संधी मिळाली. तिथे चष्मे कसे बनवायचे, कसे ते विकायचे, असं सगळं एक बेसिक नॉलेज ज्याला हं, म्हणतो ते हं. त्यांना मिळालं. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांची पुण्यात बदली झाली आणि त्यांनी कॅम्पमध्ये, पुण्यातल्या कॅम्प एरियामध्ये चष्म्याचं त्यांचं पहिलं दुकान सुरू केलं आणि त्या चष्म्याच्या दुकानामध्ये पुढे जाऊन ते त्या काळातले मोठमोठाले कवी होते. जसं ते रवी किरण मंडळाची स्थापना तिथेच हां, मला म्हणजे वाटतं झाली होती का? तोच तो योग आहे. त्याच्यामध्ये राजकवी यशवंत हो. असतील, श्रीधर रानडे, मनोरमाताई रानडे, त्याच्यानंतर कवी गिरीश, माधव जुलियन, प्र.के. अत्रे, म्हणजे बाबूराव अत्रे यांच्यासारखे दिग्गज कवींचा तिथे गप्पांची मैफिल भरत असे. आणि चक्क हा ब्रिटिश काळ आहे आणि तिथे एक फ्रेंच युवती ही सेल्स गर्लची काम करायची आणि त्यांच्या त्यांनी दुकानात. हो, आणि त्याच्यानंतर दुसरं जे चष्म्याचं दुकान त्यांनी ज्येष्ठ बंधू भास्कररावांबरोबर चालू केलं. ते ऐन भर वस्तीत म्हणजे कोतवाल चावडीच्या जवळ. अच्छा. आणि ही दोन्ही दुकानं इतकी अप्रतिमरित्या चालत असत, की त्या काळात बेबी ऑस्टिन नावाची गाडी हो. त्यांनी घेतली आणि ह्या मैफिल त्यांची संपली, की वेगवेगळ्या कवींना ते त्यांच्या घरी त्यांच्या या बेबी बेबी ऑस्टिन. ऑस्टिनमधनं सोडत असतात. याच बेबी ऑस्टिनमधनं एकदा त्यांनी दीक्षित पटवर्धनांना त्यांच्या घरी सोडलं होतं आणि ती जी पहिलं लघुचित्र मिळालं, तीच तर खरी वस्तुसंग्रहाची सुरुवात. पण हे होते चष्मेवाले केळकर. पुढे त्यांनी इतके भारतभर फिरून विविध प्रकारचे आडकित्ते जमवले
ज्याच्यामध्ये पक्ष्यांच्या आकाराचे, फुलांच्या आकाराचे, मनुष्यकृती म्हणजे पानाचे डबे, वेगवेगळं चुनाळी, दालनच आहे मला वाटतं. वेगवेगळं दालन त्यातनं ते निर्माण करू शकले. म्हणून त्यांची ओळख जगाला अडकित्तेवाले केळकर म्हणून झाली. केळकर. पुढे जाऊन त्यांनी भारतभर भ्रमण करून वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जमवले. त्याच्यामध्ये टांगते दिवे, खेळते दिवे असे दिव्यांचे अनेक प्रकार त्यांनी जमवले आणि दिवाळीमध्ये दिव्यांचा महोत्सव ते करत असत. प्रत्येक दिवा हा वात लावून प्रज्वलित करून. प्रज्वलित केला जायचा. तिथून त्यांची ओळख झाली दिवेवाले केळकर. म्हणजे चष्मेवाले, अडकित्तेवाले आणि दिवेवाले केळकर दिवेवाले केळकर. अशी झाली. पण या त्यांच्या ध्यासापोटी किंवा त्यांना जे कुटुंबातनं म्हणजे स्वतःच्या कुटुंबातनं म्हणजे आजी कमलाबाई, माझी आई जयप्रभा, जी नंतर रेखा हो. रानडे झाले. माझे वडील म्हणजे त्यांचे जामात डॉक्टर हरिभाऊ रानडे यांची त्यांना सातत्याने साथ लाभली. म्हणून खरं वस्तू संग्रहालयाचं रूपांतर एका छानशा वास्तूमध्ये हं. किंवा एका टुमदार संग्रहालयामध्ये माझ्या मते केळकर करू शकले. पण ह्याच्यावर असं एक म्हणजे हे वाटतं, की एवढं सगळे ते फिरत होते. 100 लोकांना रोज नवे-नवे भेटत होते. त्यांच्या म्हणजे स्वभावात काहीतरी एक वैशिष्ट्य असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा स्वभाव म्हणजे समोरच्या माणसाला आपलंसं कसं करून घ्यायचं. करेक्ट. कारण एखाद्याकडनं ती वस्तू मिळवणे, हे करणे हे आणि एखाद्याकडे काही जास्त मूल्य एखादी न वस्तू देता. आहे असं जर समजलं, तर त्याच्याकडे ते अनेक वेळा जात असत. पण त्यांचे एक मितभाषी स्वभाव, लोकांना आपलंसं करून घेणं आणि त्या काळी जेव्हा त्यांनी वस्तू जमवण्यास सुरुवात केली, तेव्हा दी वर्ड म्युझियम, द वर्ड अँटिक वॉज हार्डली नोन टू कॉमन इंडियन्स. बरोबर आहे. माझ्या मते ब्रिटिशांनी संग्रहालयाची संकल्पना हं. ही भारताला दिली आणि जे काही लेफ्ट ओव्हर्स होते त्याचं रूपांतर भारतीय समाजाशी एक नाळ जोडली जाण्यासाठी म्हणून तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला सगळ्या कोस्टल एरियामध्ये म्हणजे कलकत्ता, चेन्नई किंवा मुंबई या ठिकाणी जी भारतातली जुनी संग्रहालय तुम्हाला पाहायला मिळतात. जी पोर्ट्स असतील. पण डॉक्टर केळकर परहॅप्स इज वन ऑफ दी पायोनियर्स ऑफ टिपिकल इंडियन म्युझियम्स. नाहीतर या सर्व वस्तू बघायला आपल्याला परदेशात विशेषतः इंग्लंडमध्ये जावं लागलं. आणि त्याची खासियत मला वाटतं, कारण या सगळ्या रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू, घरगुती वस्तू, हो. हे त्यातलं एक मोठं म्हणजे आपण जरा आपण चीज वस्तू म्हणतो, हा एक गट आपण धरला, हं. तर भारतीय लोकजीवन आणि परंपरा व्यक्त करणाऱ्या अनेक गोष्टी किंवा अनेक वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यातून आपल्याला कल्पना येते, की म्हणजे एक आहे फंक्शनॅलिटी म्हणजे वस्तूची फंक्शनॅलिटी हं. आणि माझ्या मते ब्युटी इज स्टडीड इंटू इट. म्हणजे अडकित्ता हे अडकित्ता म्हणून त्याचं काम आहे. पण त्याच्यावर केलेली कलाकुसर कलाकुसर. ही अधिक भारतीय कला किती समृद्ध होती तसे कारागीर आपल्या तसे इथे कारागीर होते. आपल्याकडे होते. त्यांनी निर्माण केलेल्या ह्या सौंदर्यपूर्ण वस्तू हं. ह्या खरंच मनमोहक आहेत. आणि ते त्यांना महाराष्ट्रातील सालारजंग असंच मला वाटतं. म्हणजे आता बघायला गेलं तर सालारजंग जे नवाब सालारजंग किंवा निजाम स्टेटचे प्राईम मिनिस्टर हो, होते हो. सालारजंग 3 ह्या सालारजंगांचा जन्म खरं तर पुण्यातला. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नाही, हे नव्हतं माहिती. खरंच नव्हतं. आणि या सालारजंगाला जो निजाम स्टेटचा नवाब किंवा प्राईम मिनिस्टर होता, त्याला अनेक लोक भेटायला येत असत आणि चीजवस्तू भेट देत असत. हं. त्यांनी या चीजवस्तूंचा एक अप्रतिम असा संग्रह त्याच्यामुळे उभा राहिला आणि ते आजचं सालारजंग म्युझियम. आणि आपण केळकरांकडे जर बघितलं तर भारतभर पायपीट करून हातामध्ये कुठलीही साधनसामुग्री किंवा रिसोर्सेस नसताना रिसोर्सेस नसतात. घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन त्यांनी ज्या वस्तू जमवल्या आणि त्यातनं जे वस्तू संग्रहालय उभं केलं म्हणजे बाबासाहेबांनी जे महाराष्ट्राचा काय सालारजंग महाराष्ट्राचं म्हणून त्यांना गौरवलं. पण तत्पश्चात केळकरांना
पहिलं सालारजंग सुवर्णपदक हे सालारजंग म्युझियमतर्फे देण्यात आलं. का तर त्यांच्या संग्रहालय क्षेत्रातील अमूल्य आणि अतुल्य अशा कामगिरी करता. ह्या सालारजंगाची इच्छा होती की केळकरांनी जमवलेला वस्तुसंग्रह त्याला हवा होता आणि अच्छा, खूप हा मोठी सगळा संग्रह ऑफरही दिली होती. पण हा वस्तुसंग्रह हा राजा या त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या स्मरणार्थ उभा केला होता. त्यामुळे अर्थातच सालारजंगांच्या ऑफरला कमलाबाई आणि दिनकरराव यांनी अतिशय विनम्रपणे नकार दिला. हाही एक वेगळ्या प्रकारचा मटेरियलिस्टिक दृष्ट्या जर तुम्ही बघितलं हं. तर त्यागच आहे. नाही, नाही. हा निश्चित खूपच मोठा त्याग आहे. अजून एक अशाच ह्यानी उदाहरण मला आठवतं, की मस्तानी महाल म्हणजे जे आपण म्हणू, की राजा केळकर म्युझियमचं एक अतिशय प्रसिद्ध असं दालन आहे. तर त्यामागची सुद्धा कथा जी आहे, ती फारच इंटरेस्टिंग आहे सगळी. म्हणजे मस्तानी महालाची जी कथा आहे ती सांगण्यासाठी मला असं वाटतं आपण प्रत्यक्ष मस्तानी महालामध्ये जाऊन येस. जर ती ऐकली किंवा पाहिली तर त्यामुळे त्याच्यामागचा इतिहास त्याच्यामागची कहाणी ही खऱ्या अर्थाने जिवंत होईल असं मला वाटतं. नाही, निश्चित. आपण मला वाटतं जाऊन बघूयाच. नक्कीच बघायलाच पाहिजे. चला आता आपण मस्तानी महालाकडे जातोय, येस. जे या संग्रहालयाचं एक आगळं वेगळं आकर्षण आहे. पण या मस्तानी महालाच्या निर्मितीमागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे. बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांना मदतीची हाक मारली. ती पण हे स्वतः कवी असल्यामुळे हे छोटंसं काव्य करून त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिलं. त्या पत्राचा आशय असा आहे, जो गत ग्राह गजेंद्र की वो गत भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. आता आपण मस्तानी महालाकडे प्रवेश करतोय. आत्ता आपण मस्तानी महालामध्ये प्रत्यक्षात आलोय. हा मस्तानी महाल मुळात थोरले बाजीराव पेशवे यांनी 1730 ते 1740च्या दरम्यान त्यांची पत्नी मस्तानी हिच्यासाठी कोथरूड येथे बांधला. आज जिथे मृत्युंजयेश्वराचं मंदिर आहे त्या भागाला पूर्वी कोथरूडचा भाग किंवा कालांतराने त्याला मस्तानीचा भाग असं म्हणू लागले. आणि ज्या ठिकाणी हा मस्तानी महाल होता त्यातले बरेचसे म्हणजे चांगला भाग म्हणून की का हा याला रया आली होती. आणि तो पर्टिक्युलर दॅट पीस ऑफ लँड कोणी उद्योजकांना ती हवी होती. म्हणजे त्याच्यासाठी हा मस्तानी महाल एक अडथळा होता. हं. आणि केळकरांसाठी ही एक सुवर्ण संधी होती, ज्याचं त्यांनी आज सोनं केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या मूळ मस्तानी महालातल्या विटा, दगड, लाकूड काम हे सगळं त्यांनी सुटं करून त्याला नंबरिंग करून इथे तो जसाच्या तसा उभा केला. आणि त्या काळातली विशेषतः मेणवलीला जो नाना फडणवीसांचा वाडा आहे, तिथे जी काही चित्रकला होती, हे जे स्कूल ऑफ आर्टच्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांनी ती जशीच्या तशी चित्रकृती इथे उतरवली. ही सगळी चित्र दिसतात. आणि त्यामुळे आज ह्या मस्तानी महालाला एक देखणं स्वरूप प्राप्त झालंय, जे की लोकांना खरोखरच आश्चर्यचकित करतं.